वसई विरारमधील वाढत्या लोकसंख्येसोबतच शहरातील कचऱ्याचे प्रमाणही झपाट्याने वाढते आहे। दररोज 800 मेट्रिक टनाहून अधिक कचरा शहरातून गोळा केला जातोय। हा कचरा प्रक्रिया करण्यासाठी भोयदापाडा येथे कचराभूमी उभारण्यात आली। मात्र घनकचरा व्यवस्थापनाच्या अपुऱ्या सुविधा आणि कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे ही कचराभूमी आज वसई पूर्वेतील नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरते। कचराभूमीत कचऱ्यावर कोणतीही योग्य प्रक्रिया न होता एकावर एक ढीग साचले आहेत। त्यामुळे कचऱ्याला सतत आग लागण्याचे प्रकार घडत असून त्यातून निर्माण होणारी दुर्गंधी, विषारी धूर आणि कचऱ्यातून वाहणारे सांडपाणी यामुळे भोयदापाडा, सातिवलीसह आसपासच्या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। नागरिक अक्षरशः घुसमटीचा सामना करत आहेत। वाढत्या कचऱ्यामुळे कचराभूमीची जागा अपुरी पडू लागल्यानंतर पालिकेने साठलेल्या कचऱ्यावर बायो मायनिंग करण्याचा निर्णय घेतला। 2024 मध्ये साई युटिलिटी या खासगी कंपनीला कंत्राट देण्यात आले। कचराभूमीवर जवळपास 15 लाख मेट्रिक टन कचरा साचलेला होता आणि 2 वर्षात तो हटवण्याचे उद्दिष्ट होते। मात्र 1.25 वर्ष उलटून गेली तरी निम्माही कचरा नष्ट झालेला नाही। अपुरी यंत्रसामग्री, पावसाचे अडथळे आणि नियोजनाच्या अभावामुळे आतापर्यंत केवळ 4.5 लाख मेट्रिक टन कचऱ्याचीच विल्हेवाट लावता आली आहे। विशेष म्हणजे 2013 नंतर तब्बल 10 वर्षांनी सुरू झालेला हा प्रकल्प अपेक्षित यश मिळवू शकलेला नाही, अशी टीका नागरिकांकडून केली जाते। त्या निवडणुकीत कचराभूमीचा प्रश्न सोडण्याची आश्वासने दिली जातात, मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कृती होत नसल्याने ही समस्या कायम आहे। त्यामुळे त्या महापालिका निवडणुकीत भोयदापाडा कचराभूमीचा प्रश्न हा प्रमुख मुद्दा ठरत असून केवळ घोषणा नव्हे तर प्रत्यक्ष काम करणाऱ्या उमेदवारालाच निवडून देण्याचा निर्धार येथील नागरिकांनी केलाय। द पोलीस न्यूज ब्युरो, वसई विरार।